महाबळेश्वर अर्बन बँकेवरील आरबीआयचे सर्व निर्बंध हटले. चेअरमन समीरभाई सुतार यांच्या नेतृत्वाखाली बँकेला नवसंजीवनी. तारणे कर्ज सुविधा सुरू. महाबळेश्वर तालुक्यातील अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दी महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड महाबळेश्वरसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या 4 वर्षांपासून बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क नुसार लागू केलेले सर्व निर्बंध अखेर मागे घेतलेत. बँकेचे चेअरमन श्री समीरभाई सुतार यांनी ही माहिती देत या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे 4 वर्षांपासून बंद असलेली तारणी कर्ज सुविधा सभासदांसाठी पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं जाहीर केलं. चेअरमन श्री समीरभाई सुतार यांचे उत्कृष्ट नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि योग्य व्यवस्थापनामुळेच बँकेला हा सुवर्णक्षण पाहता आलाय. आर्थिक वर्ष 2024-25 अखेरची रिझर्व्ह बँकेकडून तपासणी झाली असून वैधानिक लेखापरीक्षणही पूर्ण झालंय. बँकेच्या आर्थिक स्थितीचा रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी कसून आढावा घेतला आणि सुधारणा पाहून गेल्या 4 वर्षांपासून लागू असलेले सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. नमस्कार, मी समीर मुबारक सुतार, दी महाबळेश्वर अर्बन बँकेचे चेअरमन. आज आपल्या बँकेला जे निर्बंध लागले होते, गेली 4.5 वर्ष जे बँकेवर निर्बंध लागलेले होते कर्ज वाटू नये, या संदर्भात आज आपल्या रिझर्व्ह बँकेतर्फे आपल्याला पत्र आलेलं आहे की आपल्यावर लागलेले सर्व निर्बंध उठवलेले आहेत. गेले 1.5 वर्ष पूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नवीन संचालक व काही जुने संचालक अशी संमिश्र संचालक निवडून आले आणि या 1.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही जे निर्णय घेतले ते कठोर निर्णय घेऊन आज आपल्या बँकेला जे परिस्थिती निर्माण झाली, जे चांगले दिवस आले, त्याचं खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सर्व संचालक व त्याच पद्धतीने आपले कर्मचारी वर्ग या सर्वांनी भरपूर कष्ट केले आणि आज आपल्या बँकेला पुन्हा चांगले दिवस आलेले आहेत. तसेच मी सर्व सभासदांना विनंती करतो की जे थकीत कर्जदार असतील त्यांनी आपले कर्ज वन टाइम सेटलमेंट या पद्धतीनं भरून घ्यावे व त्याच पद्धतीने बँकेला सहकार्य करावे. संचालक आपल्या दारी या उपकरणाच्या माध्यमातून आपण बँकेला भाग भांडवल निर्माण करण्यासाठी खूप मोठी मदत झाली. त्याच पद्धतीनं कठोर निर्णय घेऊन जे आम्ही वसुली केली, निलाव केले, त्या माध्यमातून सुद्धा बँकेला NPA प्रमाण कमी करण्यामध्ये यश निर्माण झाले आणि आज त्याचमुळे आपल्या बँकेला हे दिवस चांगले मिळालेले आहे. सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो व संचालकांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी केलेल्या कष्टाबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. जय महाराष्ट्र, जय हिंद.